सिडकोच्या अदानीच्या त्रासाला कंटाळून आम्ही 27 गाव कमिटीच्या माध्यमातून जलसमाधी आंदोलन करत आहोत। सिडकोच्या आम्हाला नोकऱ्यांसंदर्भात नकारात्मक भूमिका सिडकोची आहे। प्रशिक्षणासाठी सर्वे केला पण प्रशिक्षण करून घेत नाहीये आणि नोकऱ्या देणार नाही अशी सिडको सांगत आहे। त्यासोबतच इथल्या 5 गावांचा पुनर्वसन हा मोठा विषय असून सुद्धा सिडको नकारात्मक भूमिका करत आहेत। हे 5 गाव पाण्यात जात आहेत तरी सिडकोचं काही डोले उघडत नाहीये। 5 वर्ष झाले गाव पाण्यात जात आहे तरी कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन करत नाही। त्यासोबतच केंद्र शासनाचा प्रस्ताव महाराष्ट्र आणि केंद्र शासनाचा प्रस्ताव पाठवला तरी पण इथे दिबा पाटील साहेबांच्या नावाची घोषणा झालेली नाहीये। आपल्याला दिबा पाटील साहेबांची घोषणा होईपर्यंत आमचे आंदोलन नेहमी कंटिन्यू होतच राहणार आहे 27 गाव कमिटीच्या माध्यमातून। आणि इथल्या ज्या सिडकोच्या मागण्या आहेत प्रकल्पग्रस्तांच्या त्या पूर्ण कराव्यात अशी 27 गाव कमिटीची आमची विनंतीचा एक आदेश आहे सिडकोला। आणि आम्ही हा आंदोलन जलसमाधी आंदोलन हा इशारा आंदोलन असणार आहे। याच्यानंतर सिडको विमानतळाचा गेट बंद बेमुदत गेट बंद आंदोलन असणार आहे असं आम्ही 27 गाव माध्यमातून आम्ही ग्वाही करत आहोत।